छान. आबा दिवाळी सणाला तुम्ही वस्तीत आला ना, लय म्हणजे लय भारी वाटतंय बघा. तुम्ही आला म्हटल्यावर ना आता हितनं आमची दिवाळी चालू झाली बघा. होय आबा, आमच्या वस्तीतल्या सगळ्यांकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावो. आबा तुमचे पाय आम्हा गरीबाच्या दाराला लागले, मन भरून पावलो बघा. तुमच्या रूपानं साक्षात देवच आले बघा आमच्या दारात. आबा तुम्ही आम्हाला दिवाळीच्या एवढ्या शुभेच्छा दिल्या, आता आमची दिवाळी लय म्हणजे लय आनंदाची जाईल बघा. नक्की जाणार. नमस्कार. नमस्कार. मालती बाईसाहेब या उर्मिला बाईसाहेब. आणि बस उर्मिला बाईसाहेब बस. काय हो बुवा, खुर्च्या कुठून आणल्यात? नाही म्हणजे घरातल्या तर नसतीलच ना. उर्मिला अगे यांच्या घरातल्या कशा असतील त्या, बघतेस ना संसार कसा फाटका यांचा. म्हटलं यांच्या घरात त्या गोष्टी नसणारच आहेत. हातापाया पडल्या असतील लोकांच्या, तेव्हा जाऊन या गोष्टी आल्यात. मालती मॅडम, आमच्या वस्तीत आहे ना आपलं परक असं काही नसतं. एखाद्याच्या घरी कुठलीही वस्तू आली ना तर ती अख्ख्या वस्तीची असते. कारण आम्ही वस्तू नाही जपत, माणसं जपतो. वा, खूप छान बोललीस राणी. खूप सुंदर विचार आहेत तुझे. वस्तूपेक्षा माणसांनी माणसांची मनं जपली ना तर निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. वा, आयुष्यभर तुम्ही लोकांची मनच जपत आलात. हे काय, आम्हाला घरी बोलावून पाडण्याचा प्लॅन होता की काय तुमचा? काय काय राणी, मुद्दामून तुटलेली खुर्ची दिलीस ना तुम्हाला? नाही उर्मिला मॅडम. ए, आता तुला काहीच माहिती नाहीये असं नाटक करू नकोस. मी जर इथं आलेलं एवढं खूपच होतं ना तुला तर सांगायचं होतं ना स्पष्ट, येऊ नका म्हणून. असं बोलावून तुटलेल्या खुर्चीवरती बसून पाडून राग काढायचं होतं का तुला? मला कळतच नाहीये माझं काही चुकलंय का? ती का चुकीचं वागेल तुमच्याशी? तुम्हाला हवं तर इथे बसा. या चला सगळ्यांनी पाणी घेवायचं आहे. ठीक आहे देवा, जी दादा. ग्लासही लोकांकडनं बेका मागूनच आणलेत. सायो, यांच्याकडे कुठे काचेचे ग्लास असणार? गावभर हे पण मागूनच आणले असते. ग्लास काचेचे असले काय आणि साधे असले काय, पिणार तर पाणी जात ना तुम्ही त्यात. मॅडम पाणी घ्या. आमच्याकडे दारावर कोण आल्यावर त्याला पाणी द्यायची रीत असते. मला नको, मी मिनरल वॉटर पिते. द्या. ते नाही आता आमच्याकडे. अहो ते सॉरी सर, ते चुकून. नाही, इट्स ओके. होतं असं काही गडबडीत. शिवाय आम्ही सगळे अचानक आलोय, तुमची धांदल उडणं स्वाभाविक आहे. बघितलंस, घरी साधा ग्लास उचलत नाही आणि इथे सासरी ट्रे घेऊन उभा राहिलाय. तू बघ, काही दिवसांनी सासू सासऱ्यांच्या चपला हातामध्ये घेऊन त्यांच्या मागे मागे फिरतोय की नाही? अहो सर, ते
तुम्ही होता म्हणून तरी एका गाला सोनी भावलं, नाहीतर ही पण पडलं असतं. सर थांबा, मी उचलतो. अरे ऐक ऐक ऐक, काचा खूप आहे, तू लांब उभा साईड ला उभा. गोट्या तू जा, तू ग्लास ठेव, मी उचलते ते. जा. राणे तू थांब, मी उचलते पडदेश. ऐक अहो तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी आवरतो. इंद्रा, काय करतोयस तू? या घरात आपण पाहुणे म्हणून आलोय, याचं जरा तरी भान ठेव. पाहुण्यांनी अशी मदत करायची नसते. त्यांना काय, हे आपल्याला कामालाच लावतील. आई काय बोलतेस तू? आपला पाहुणचार करण्यासाठी ते केवढे एक्साइटेड होते, ते आपल्याकडनं का काम करून घेतील? बरं राणी करतेच आहे आपल्या घरी काम एवढं, मग आपण तिच्या घरी थोडं केलं तर काय फरक पडतो? दिसतंय मला, अगदी स्पष्ट दिसतंय इंद्रा, नेमकं काय बिघडतंय ते. हे जे काही तू बोलतोयस ना, हे तू नाही तर तुझ्या तोंडून ही राणी बोलतीये. आई प्लीज. दादू, मला तुझं थॉट पटलंय, सो मी तरी हेल्प करणार आहे. मलाही आवडेल हेल्प करायला. मालती, सणासुदीचा दिवस आहे, तर हसत खेळत जगूयात. कबळावरती आठे नको. बसा. लास्टी बाईसाहेब घ्या, उर्मिला बाईसाहेब घ्या, घे तू घ्या. विक्रांत साहेब घ्या की तुम्ही बी. चांगलं झालं. तुम्ही पण या ना. हो नाही नाही, तुमचा पहिला दिवाळचा नाही, आणि तुम्ही सगळी पाहुणी म्हणून आलाय आमच्या घरी. आम्हीच कसं खायचं तुमच्या बरोबर? तुम्ही खावा, आम्ही नंतर खातो. पण आम्ही सगळे खातोय, तुम्ही उभे आहात, बरोबर नाही दिसत असं. घ्या ना तुम्ही पण, घ्या घ्या. बुवा, तुमचं जावई तुम्हाला आग्रह करतोय, तुम्हाला खावं तर लागेल, नाहीतर तुमचा जावई नाराज होईल.